वाटते, मला परत बोलावू नका. नितीन गडकरी का चिडले? शिर्डी महामार्गाची टेंडर प्रक्रिया चौथ्यांदा पूर्ण झाली आहे. या महामार्गाचे लवकरच काम सुरू होईल. मात्र या भूमिपूजनाला मला बोलवू नका, कारण आता मलाच लाज वाटते असे म्हणत कॉन्ट्रॅक्टर का टिकत नाही असा सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की अहमदनगर शिर्डी महामार्गाचे टेंडर काढले आहे. मला माहिती नाही चांगला कॉन्ट्रॅक्टर मिळेल की नाही, कारण ते माझ्या हातात नाही. मात्र आशा करूया आता तरी हे रखडलेले काम चांगले होईल. सुरत ते चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्यात मोठा विकास होणार नाही. पुढच्या 1 महिन्यात कामाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कामाला वेग येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच पैसा मिळेल. आतापर्यंत 3 वेळा या महामार्गाचे टेंडर काढले आणि रद्द झाले. त्या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून त्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश दिले. यावेळी गडकरी यांनी नगर शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल मनातील खंत उघडपणे बोलून दाखवली आहे. डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या देह वेचावा कारणे या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. त्याचबरोबर नितीन गडकरी यांच्या हस्ते जिल्ह्यातील 326 कोटी रुपये किमतीच्या नांदूर शिंगोटी ते कोल्हार या 160D या राष्ट्रीय महामार्गाच्या 47 किलोमीटर रस्त्याची सुधारणा, 750 कोटी रुपये किमतीच्या नगर सबलखेड आष्टी चिंचपूर 50 किलोमीटरचा रस्ता, 390 कोटी रुपयांच्या बेल्हे अळकुटी निघोज शिरूर आणि 11 कोटी रुपये किमतीच्या श्रीगोंदा शहरातील पुलाच्या कामांचा शुभारंभ झाला. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.